मी हे मक्का मशीनवर उभा राहण्यासाठी हे टप्पा करत होतो. मी पहिले तर बघून घेतलं मक्का मशीनचं कसं आहे बनवायचं ते. मग म्हटलं आपल्याला कंपनीपेक्षा जास्त भारी अजून काय करता येईल. कंपनीचं जे होतं त्याच्यामध्ये पत्रा पण पातळ वापरलेला होता आणि कमी साईजचा वापरलेला होता आणि कंपनीच्या दोन्ही पत्र्याच्या मध्ये जो गॅप होता तो खूप जास्त होता. त्यामुळे आपण हे बनवताना जे पत्र्याचा गॅप पण कमी केला आणि पत्र्याची रुंदी पण जास्त वाढवली. कारण हे सगळे लोक त्यांच्या कामामध्ये असतात, ते कांद्याचा पाय खाली जाऊ नये म्हणून आपण त्याचा गॅप कमी करून टाकला. ती स्टेप झाल्यानंतर आपल्याला भोंगा बनवायचा होता, तर हा भोंगा टॅकिंग करून घेतला आणि त्याला नंतर फुल वेल्डिंग मारून घेतली. आता ज्यांना भोंगा कुठं बसतो ते माहित नाही तर मी सांगतो. आपण जी पायरी बनवलेली आहे त्याच्यावर उभा राहिलं जातं आणि आपण जो भोंगा बनवलेला आहे त्याच्यामधून मक्का टाकल्या जाते. तर तुम्हाला पण आपल्या मक्का मशीनचं आणि कुट्टी मशीनचं जर काम करायचं असेल तर आपल्या शॉपला म्हणजेच सत्साहेब फॅब्रिकेशनला एकदा नक्की भेट द्या. आमच्याकडे पूर्ण टोटल मशीनचं काम केलं जातं. आता तुम्हाला कुठं लांब जायची गरज नाही. आता सगळी सर्व्हिस आपल्या वैजापूर तालुक्यातच होणार आहे. तर अशीच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला एकदा नक्की फॉलो करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला पण विसरू नका. आणि लिफ्ट वाली मक्का मशीन आता पूर्ण रेडी झाल्यावर कशी दिसतीये तर हे मी पुढच्या व्हिडिओ मध्ये टाकणार आहे. तर आपण भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.